मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे. इकडे ती काव्या रोडवरती उभा असते कारण तिची स्कूटर बंद पडलेली असते. तिची चावी त्या स्कूटरच्या डिग्गीमध्येच अडकलेली असते आणि त्यानंतर इकडे जीवाचा देखील तसाच काहीसा प्रॉब्लेम झालेला असतो. त्याच्या बाईकमधलं पेट्रोल संपलेलं असतं. त्यामुळे अचानक त्या दोघांची रस्त्यामध्ये भेट होते. त्यानंतर दोघांमध्ये बरेचसे भांडण देखील होतात, वाद होतात. त्यानंतर ती काव्या त्या जीवाला म्हणते, खरं तर तुझ्यासाठी मूव्ह ऑन होणं एवढं काही अवघड नाहीये, कारण माझी ताई आहेच तेवढी गुणी. आणि तसंही त्यावर तो म्हणतो, आता तुला ह्या गोष्टींचं काय करायचं आहे? मी मूव्ह ऑन झालो आहे की नाही याबद्दल आता तुझा काही एक संबंध नाहीये आणि आहेच ती गुणी, तुझ्यासारखी नाहीये ती, असं तो त्या काव्याला म्हणतो. आणि तिला म्हणतो, खरं तर बरंच झालं आपल्यामध्ये काही घडलं नाही. जर का आपल्यामध्ये काही झालं असतं तर आपला देखील 2 महिन्याच्या आत डिवोर्स झाला असतो, असं तो त्या काव्याला म्हणतो. त्यानंतर ती काव्या जीवाला म्हणते, काव्या म्हणते, म्हणजे तुम्ही डिवोर्स घेणार आहेत का? तू आत्ता काय म्हणालास? त्यावर तो जीवा तिला काहीच बोलत नाही आणि गप्प उभा राहतो. त्यानंतर तो स्वतःच्या मनाशीच म्हणतो, आत्ता मी हिला सांगता सांगता हिला राहिलं असतं की आता नंदिनीचा आणि माझा डिवोर्स होणार आहे. जीवा तू हे काय करत आहे? जीवा तुझं तोंड जरा गप्प ठेव, असं तो स्वतःच्या मनाशीच सांगत असतो. त्यानंतर इकडे काव्या देखील स्वतःच्या मनाला म्हणते, मी आणि पार्थ डिवोर्स घेणार आहेत हे ह्याला कळालं तर नसेल ना, असा विचार तो करत असते. त्यानंतर इकडे ती त्याचा गप्प झालेला चेहरा पाहून त्याला म्हणते, जे बोलायचं नाही तू ते नकळतपणे बोलून गेलासच, पण आता त्या बोलण्याचा विचार करत इथे मंदसारखा माझ्यासमोर उभा राहू नकोस, असं ती काव्या त्या जीवाला म्हणते. आणि त्यानंतर ती काव्या जीवाला म्हणते, तू काय मला म्हणाला होतास, तू तुझ्या बहिणीकडनं काहीतरी शिक. अरे तू तरी कुठे काय तुझ्या भावाकडनं शिकला आहेस? कुठे तुझी मूर्खासारखी बडबड आणि कुठे पार्थ देशमुखांचा समजूतदारपणा, असं ती त्या जीवाला म्हणते. त्यानंतर तो जीवा काव्याला म्हणतो, मला तुझे सर्व टॉन्ट्स कळत आहे. त्यावर ती म्हणते, कळून काय फायदा, ते वळले असते तर बरं झालं असतं. त्यावर तो म्हणतो, आणि आता तुझं तोंड जरा गप्प ठेवलंस तर मला आनंद होईल. त्यावर ती म्हणते, आता जर तू इथनं निघून गेलास ना तर मला जास्त आनंद होईल, असं ती काव्या त्या जीवाला म्हणते. तर तो जीवा म्हणतो, पुन्हा पुन्हा तू तेच बोलणार आहेस का? तुला एकदा सांगितलं ना माझ्या गाडीमध्ये पेट्रोल नाहीये. त्यावर ती म्हणते, गाडी ढकलत ढकलत का होईना तू चुकीच्या ठिकाणी पोहोचलासच ना, मग आता तीच गाडी ढकलत ढकलत तू बरोबर ठिकाणी पोहोच. त्यावर तो म्हणतो, अरे वा, खरंच की, हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. पण तो असं म्हणत असताना त्याचे डोळे पाणावलेले असतात. आणि त्यानंतर असं म्हणून तो जीवा तिथनं जाणारच असतो. तेवढ्यातच तिथे त्या काव्याला तिच्या नंदिनी ताईचा फोन येतो आणि त्यानंतर ती म्हणते, नंदिनी ताईचा फोन. हे वाक्य ऐकून जीवा तिथनं जाता जाता थांबतो आणि ती नंदिनी काव्याला म्हणत असते, काय ग, किती वेळ? मला आणखी गणपती विसर्जनाला देखील जायचं आहे. त्यावर ती म्हणते, हो ना ताई, खरंच की, माझ्या तर लक्षातच नाही, तुला तिकडे जायला उशीर होत असेल ना. त्यावर ती म्हणते, हो ना, आणि आणखी जीवाचा देखील पत्ता नाहीये, तू तरी लवकर ये, असं ती नंदिनी त्या काव्याला म्हणते. आणि त्यानंतर काव्या, ठीक आहे ताई, मी लवकर येते, असं म्हणून फोन ठेवून देते. आणि त्यानंतर ती काव्या तिच्या डिग्गीमध्ये तिची ओढणी अडकलेली असते, ती काढण्याचा प्रयत्न करते. ते पाहून तो जीवा म्हणतो, तुला आणखी नाही खरंच माझी मदत नकोय का? मी फक्त एक माणुसकी म्हणून मदत करण्याचं तुला बघत आहे. त्यावर तो तसं म्हणून तिचे डिग्गीमध्ये अडकलेली ओढणी काढतो आणि त्यानंतर ती ओढणी काढत असताना काव्याचं पूर्ण लक्ष मात्र जीवाकडेच असतं. आणि त्यानंतर जीवा तिची डिग्गी सुद्धा उघडून देतो. त्यानंतर ती काव्या स्वतःच्या डिग्गीमधनं चावी काढते आणि त्याला म्हणते, तुला मी मदत करायला तयार आहे, तुला पेट्रोल हवं असेल तर तू पेट्रोल घेऊ शकतोस. त्यावर तो म्हणतो, आता लगेचच उसनं फेडण्याची गरज नाहीये आणि असंही मी तुला मदत केली कारण नंदिनीला त्रास होऊ नये, कारण आता जर तू तिकडे उशिरा पोहोचलीस तर नंदिनी
नंदिनीला देखील घरातनं निघायला उशीर होईल आणि त्यानंतर आनंद निवासमध्ये गणपती विसर्जनाला देखील उशीर होईल आणि असं झाल्यामुळे तिला त्रास होईल, तिला हे चांगलं वाटणार नाही, म्हणूनच तू तिथे घरी वेळेत पोहोचावी, त्यामुळे मी हे केलेलं आहे फक्त नंदिनीसाठी, असं तो त्या काव्याला म्हणतो. त्यानंतर ती काव्या जीवाला म्हणते, मला माहीत आहे रे तुला नंदिनी ताईची फारच काळजी आहे आणि त्यामुळेच मी म्हणत आहे मी तुला पेट्रोल देते, तुझा कसं आहे ना आता उगाचच तुझ्यामुळे तिला त्रास व्हायला नको आणि असंही आता उगाचच तू ॲटिट्यूड दाखवू नकोस, असं ती त्या जीवाला म्हणते. त्यानंतर तो जीवा काव्याला म्हणतो, आता तू हे असं काही जरी बोललीस तरीही काय फरक पडतो, कारण मी तर तुला कधीच मोकळं केलं आहे, आता तू मूव ऑन हो किंवा आणखी काहीही कर, मला त्याच्याशी काहीही फरक पडत नाही आणि मी गेले कित्येक दिवस झालं बघत आहे तुझा संसार तर चांगलाच चालला आहे की पार्थदादासोबत, असं तो त्या काव्याला म्हणतो. त्यानंतर ती काव्या जीवाला म्हणते, खरं तर तुला हे सर्व माहिती आहे, म्हणजे तू घरामध्ये माझ्यावर लक्ष ठेवून असतोस, तर त्यावर तो म्हणतो मला काही तेवढंच काम नाही आहे, मला इतरही खूप कामे असतात. त्यावर ती म्हणते तुझ्यासारख्या मुलाकडे काय कामे असतात हे तर मला चांगलंच माहीत आहे. त्यावर तो म्हणतो नेमकं तुला काय म्हणायचं आहे, असं तो त्या काव्याला विचारतो. त्यानंतर त्या दोघांमध्ये बरेचसे वाद देखील होतात आणि त्यानंतर तो म्हणतो आणि त्यानंतर असं म्हणून ती काव्या त्याला म्हणते, बरं बास, आता तुला जर पेट्रोल हवं असेल तर तू घे, कारण आता इथे जवळ कुठेही आसपास पेट्रोल पंप नाहीये. त्यावर तो म्हणतो नाही घेणार आहे मी, आता ये तू. त्यावर ती म्हणते ठीक आहे, मी देखील आता तुला पुन्हा विचारणार नाही, मी इथनं जात आहे आणि जर तुला हवं असेल तरीही मी आता तुला पेट्रोल देणार नाही, तू खड्ड्यात जा, असं ती त्या जीवाला म्हणते. आणि त्यानंतर काव्या तिथनं घराकडे जायला निघते, पण जीवा मात्र तिच्याकडे बघतच असतो, कारण त्या जीवाला काव्याच्या बोलण्याचा त्रास देखील होत असतो, कारण त्याला अपेक्षित नसतं ती अशी त्याला अकस्मात तिथे रस्त्यावरती भेटेन आणि त्यानंतर काव्या त्याला जे काही बोलली असते त्या सर्व गोष्टींचा तो विचार करत असतो आणि त्यानंतर त्यांच्या जुन्या आठवणी देखील आठवत असतो, ज्यावेळेस काव्या जीवाशी चांगलं वागत असते, हे सर्व आठवून तो स्वतःला त्रास करून घेत असतो. त्यानंतर त्याला नंदिनीची देखील काळजी वाटत असते, कारण नंदिनीजवळ त्याला लवकरात लवकर पोहोचवायचं असतं, कारण नंदिनीने त्याला सांगितलेलं असतं जीवा आल्यासच त्यांना त्याच्या हातनं विसर्जन करायचं असतं. आणि त्यानंतर इकडे घरी मात्र सर्वजण गणपतीच्या विसर्जनाची तयारी करत असतात आणि इकडे नंदिनी मात्र काव्याची वाट बघत असते. त्यानंतर तो युग तिथे मोबाईल खेळत बसलेला असतो, हे पाहून ती मानिनी म्हणते, अरे युग, सकाळपासून काय तू तिकडे मोबाईलमध्ये तोंड घालून बसलेला आहेस, ये इकडे जरा आम्हाला मदत कर. त्यानंतर तिथे ती वसू आत्या आणि रम्या देखील येतात आणि मानिनीला म्हणतात, आम्ही काही मदत करू का? त्यावर ती म्हणते, हो नक्कीच, तुम्ही देखील एक आमची मदत नक्की करा, तुम्ही जरा तिकडे कोपऱ्यामध्ये जाऊन बसता का तिकडची काही. त्यानंतर ती वसू आत्या तिला ठीक आहे म्हणते आणि तिथनं निघून जाते. त्यावर युग आणि पार्थ दोघेजणही आरतीसाठी येतात आणि इकडे ते मिथुन काका मंजूताईंना आवाज देत असतात. त्यानंतर ती मानिनी म्हणते, तुम्ही आरती चालू झाल्यासच या, आरती चालू झाल्यास आम्ही तुम्हाला आवाज देऊ. पण त्या रम्याला आणि वसू आत्याला मात्र त्या मानिनीचा प्रचंड राग येत असतो आणि इकडे ती पार्थला विचारत असते, काय रे पार्थ, काव्य आणखी कशी आली नाही? त्यावर तो म्हणतो, मी त्यांना कॉल केला होता, आता त्या येतच असतील, असं तो पार्थ त्या मानिनी काकूंना सांगतो. तर तो पार्थ म्हणतो, बरं नंदिनी, जीवा कुठे आहे? मी गणपती बाप्पांना घेतल्यानंतर ड्राईव्ह करायला कोणीतरी पाहिजे ना. त्यावर मिथुन काका म्हणतात, अगं नंदिनी, त्याला तू अजिबात कामे सांगत जाऊ नको, त्याला जर आपण लग्नाचे कपडे सांगितले ना तर तो बारसं होईपर्यंत बारशाचे कपडे घेऊन येईल. त्यानंतर सर्वजण हसायला लागतात. त्यानंतर
त्यानंतर ती म्हणते नाही काका, असं काही नाहीये, त्यांना गणपतीची ट्रॅफिक लागली असेल. त्यावर मानिनी काकू तिला म्हणतात, घेतली लगेच आपल्या नवऱ्याची बाजू. आणि त्यानंतर ती म्हणते खरं तर त्याला कॉलही करता येत नाहीये, कारण तो गधडा कॉल देखील फोन त्याचा घरीच विसरून गेलेला आहे. आणि त्यानंतर तेवढ्यातच तिथे काव्या येते. तर त्या काकू त्या काव्याला विचारतात, अगं तुला कधी इकडे जीवा दिसला का रस्त्यामध्ये येताना बाय चान्स? कारण बघ ना, तो किती वेळ झालं गेला आहे पण तरीही आणखी आलेला नाहीये. खरं तर तो तुझ्या आधी गेला होता, पण तू तिकडे जाऊन आलीसही, पण त्याचा मात्र काही पत्ता नाही, असं ती त्या काव्याला म्हणते. त्यावर ती काव्या म्हणते नाही काकू. त्यानंतर त्या काकू म्हणतात ठीक आहे, जाऊ दे, तुला विसर्जनाला यायचं आहे ना, तर मग जा लवकर रेडी होऊन ये. मी सर्व दागिने तुझ्या रूममध्ये काढून ठेवले आहेस, तू जरा सुंदर दिसायचं आहे ना. त्यावर असं म्हणून ती काव्या तिथनं निघून जायला लागते. त्यानंतर तेवढ्यातच पार्थ म्हणतो, हा जा लवकर आवरा, म्हणजे कसं बाप्पा बरोबर गौरी सजल्यासारखी वाटेल. तेवढ्यातच मानिनी काकू पार्थला म्हणतात, तुझा ना या बाबतीत फाजीलपणा अगदी बापावर गेला आहेस. आणि त्यानंतर मिथुन काका आणि सर्वजण हसायला लागतात. तर त्या काकू म्हणतात, तुम्ही असं काहीतरी वायफळ बडबड करतात आणि काहीतरी महत्त्वाचं राहून जातं. गेल्या वर्षीचं लक्षात आहे ना, चांदीच्या मूषकचंच तुम्ही विसर्जन करून आला होता. आणि त्यानंतर तेवढ्यातच त्या काव्याला आनंद निवासमधनं कॉल येतो रेखाताईंचा. आणि रेखाताईंच्या फोनवर जीवाच बोलत असतो. त्यावर ती मानिनी काकूंना सांगते, जीवा तिकडेच पोहोचला आहे आणि आता मी देखील आनंद निवासमध्ये जायला निघते. त्यावर काकू म्हणतात, हो ठीक आहे, जा तू, उगाच तुला उशीर व्हायला नको. आणि त्यानंतर ती नंदिनी जाता जाता काव्याला साईडला घेऊन तिला म्हणते, मी जाऊ का? तू इथे सर्व काही व्यवस्थित करशील ना? गणपती विसर्जना नीट कर, इथे सर्व काही व्यवस्थित पार पडलं पाहिजे. त्यावर ती म्हणते, काय झालं ग, तुझा चेहरा एवढा टेन्शनमध्ये का दिसत आहे? त्यावर ती म्हणते, ताई सर्व काही नीट व्यवस्थित होईल ना? त्यावर ती नंदिनी काव्याला विचारते, काय व्यवस्थित आणि नीट व्हायचं आहे? आणि तुझ्या डोळ्यामध्ये पाणी कसलं आलं आहे? त्यावर तिथे मानिनी काकू येतात आणि तिला म्हणतात, काही नाही, मग तिला जरा गणपती जाण्याचं दुःख होत असेल, वाईट वाटत असेल. त्यावर ती म्हणते, पण वाईट वाटून घेऊ नकोस काव्या, पुढच्या वर्षी बाप्पा येणारच आहेत. असं म्हणून नंदिनी तिला म्हणते, ठीक आहे आई, आता मी निघते, उगाच मला उशीर व्हायला नको. त्यानंतर तेवढ्यातच तिथे पार्थ येतो आणि पार्थ तिला म्हणतो, काय झालं ग आई, तू माझ्या बायकोला काही म्हणालीस का? त्यावर ती म्हणते, मी कसली काय म्हणते तुझ्या बायकोला, लगेचच बायकोची साईड घेतोस. त्यानंतर सर्वजण हसायला लागतात. पण काव्या, तुला खरं सांगू का, तू एवढं वाईट वाटून घेऊ नकोस ग, बाप्पा पुढच्या वर्षी लवकरच येतील. बरं तू आता जा, बरं तुझ्या रूममध्ये जाऊन तुझं आवरून ये. विसर्जनाला देखील तुला आणि पार्थला जायचं आहे, आरती देखील करायची आहे. त्यानंतर ती काव्या स्वतःच्या रूममध्ये जाते आणि त्यानंतर तिथनं आवरून येते. त्यावर ते पार्थ आणि ती काव्या दोघेजण गणपती बाप्पांची आरती करायला लागतात. त्यानंतर आरती करत असताना मात्र इकडे तो युग टेन्शनमध्ये असतो आणि वारंवार मोबाईलकडे त्याचं लक्ष असतं. त्यावर वसू आत्या हे सर्व पाहतात. वसू आत्यांचं लक्ष देखील युगच्या हालचालीकडेच असतं. त्यानंतर इकडे काव्य आणि पार्थ दोघेजणही आरती करून घेतात. आरती पूर्ण होते. त्यानंतर तो पार्थ सर्वांना, घरातल्या सर्व सदस्यांना आरती देतो आणि स्वतःही आरती घेतो. त्यानंतर इकडे ती नंदिनी आनंद निवासमध्ये पोहोचलेली असते. त्यानंतर इकडे जीवा आणि सर्वजण, नंदिनी सर्वजण गणपतीचं विसर्जनासाठी तिथनं जात असतात. सर्वजण गणपतीचा जयघोष करत असतात. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा घोषणा देत असतात. आणि त्यानंतर नंदिनी जीवाला म्हणते, खरंच गणपती बाप्पा आलेही आणि गेलेही. आता तर तिकडे आनंद
निवासमध्येही आणि घरीही मोकळं मोकळं वाटायला लागेल. खरंच कसे दिवस गेले कळालं सुद्धा नाही असं ती त्या जीवाला म्हणत असते. त्यावर जीवा म्हणतो, हो ना, पण नंदिनी आपल्या आनंद निवासचं अगदी छान विसर्जन झालं गणपतीचं असं तो त्या नंदिनीला म्हणतो. त्यावर ती म्हणते, हो ना, आणि तुम्ही कसं यावर्षी अगदी मन मोकळेपणाने अगदी मन भरून इथे आम्हाला मदत केली आणि गणपतीचंही सर्व केलं. खरंच मला तर फार छान वाटलं. त्यावर तो म्हणतो, खरंच मला आधी वाटायचं तू एक संस्था चालवत आहेस, पण ज्यावेळेस मी इथे आलो त्यावेळेस मला कळालं खरं तर तू एक सुखी आणि समृद्ध कुटुंब चालवत आहेस असं ती त्या नंदिनीला म्हणते. त्यानंतर तो हे देखील म्हणतो, खरं तर मलाही अगदी आनंद निवासचा जिव्हाळा लागलेला आहे. इथे आल्याशिवाय मलाही आता नंदिनी तुझ्यासारखंच करमत नाही आणि ज्यावेळेस मी येतो ना त्यावेळेस मला अगदी आनंद आणि प्रसन्न माझं मन होतं असं तो त्या नंदिनीला म्हणत असतो. त्यानंतर ते दोघे बोलत असताना तो जीवा तिला म्हणतो, तू अशी स्तब्ध थांब, शांत थांब. त्यावर ती म्हणते, काय झालं? त्यावर तो म्हणतो, एक मिनिट तू तुझे डोळे बंद कर. त्यानंतर तो तिच्या गालावरची पापणी काढतो आणि तिच्या मनगटावर ठेवतो आणि म्हणतो, आता तुला काय विश हवी आहे ती तू माग. त्यानंतर ती म्हणते, देवा, माझ्या सर्व कुटुंबाला, माझ्या ह्या नवऱ्याला आणि आनंद निवासमधल्या सर्व माझ्या सदस्यांना, त्यांना जे जे हवं आहे ते सर्व दे असं ती प्रार्थना करते. आणि त्यानंतर ज्यावेळेस ती नंदिनी डोळे उघडते त्यावेळेस मात्र तिथे जीवा नसतो. त्यानंतर जीवा कुठे गेला आहे हे नंदिनी आजूबाजूला बघते आणि इकडे घरी मानिनी काकूंची शाळेमधली एक बालमैत्रीण आलेली असते. त्यावर ती म्हणते, खरंच ग, तुझं घर तर फारच छान आहे, अगदी सिनेमा हॉल सारखंच आहे असं ती त्या मानिनीला म्हणत असते. मानिनी तिच्या मैत्रिणीला म्हणते, काय ग, आपण किती दिवसांनी भेटलो, खरंच मला तर आठवतही नाही आपण ह्या आधी कधी भेटलो होतो. त्यावर ती म्हणते, अगं, तुझा पार ज्यावेळेस 10वी मध्ये चांगल्या मार्काने फर्स्ट क्लास आला होता ना त्यावेळेसच आपण तुझ्या जुन्या घरी भेटलो होतो. तुला आठवतंय का, मी त्याला बॅट गिफ्ट दिली होती. त्यावर ती मानिनी म्हणते, हो, मला चांगलंच आठवतं, आणि तीच बॅट जीवाने दुसऱ्या दिवशी तोडूनही टाकली होती. त्यानंतर त्या दोघी जणीही हसायला लागतात आणि ती मानिनीला म्हणते, काय ग, तुझ्या सुना कुठे आहेत? तू ग्रुपवर सांगितलं होतंस तुझ्या दोन्ही मुलांचे लग्न झालेत, पण मात्र त्यांचे फोटो, काही तुझ्या सुनांचे लग्नातले फोटो तू काही ग्रुपवर शेअर केले नाहीस असं ती त्या मानिनीला म्हणते. त्यावर ती म्हणते, अगं, तू आत्ता जर माझ्या मुलांना बघशील ना तर ओळखणारही नाहीस, अशी ताडभर खांबासारखे उंच झालेले आहेत असं मानिनी तिच्या मैत्रिणीला सांगत असते. त्यावर काव्या तेवढ्यातच येते. त्यावर ती म्हणते, आई, अगदी पार्थने माझ्या अंगावर सगळीकडे गुलाल टाकला, त्यामुळे मला जरा रिॲक्शन आली आहे. आणि त्यानंतर इकडे ती मानिनीची मैत्रीण तिला म्हणते, हीच का ग तुझी सून? त्यावर काव्या म्हणते, हो ना काकू, तुम्ही कोण? त्यावर मानिनी तिची काव्याची आणि त्या दोघींची ओळख करून देते. त्यावर तिची मैत्रीण त्या काव्याला म्हणते, तुझी सून तर फारच सुंदर आहे, पण मला असं का वाटत आहे मी हिला याआधी कुठेतरी पाहिलं आहे. त्यावर काव्या म्हणते, नाही, मला असं काही आठवत नाही, मला वाटत नाही मी तुम्हाला याआधी कधी भेटले आहे. पण त्या मैत्रिणीला मात्र आठवत असतं, कारण त्या मैत्रिणीचं कॅफे असतं आणि त्या कॅफेमध्ये जीवा आणि काव्या भेटायला गेलेले असतात. त्यावेळेस त्या मैत्रिणीने काव्याला तिथे पाहिलेलं असतं. त्यानंतर थोड्याच वेळात पार्थ देखील तिथे येतो आणि त्यानंतर ती मैत्रीण म्हणते, हा जीवा ना? त्यावर ती मानिनी म्हणते, हा जीवा नाही ग, हा तर पार्थ आहे. त्यावर ती म्हणते, मी तर तुझ्या सुनाला खरं सांगू का, माझ्या कॅफेमध्ये एका वेगळ्याच मुलासोबत बघितलं होतं आणि माझं नक्कीच असं मत आहे तिचं आणखी देखील त्याच्यासोबत अफेअर सुरू असणार. तिचं हे बोलणं ऐकून मानिनीला मात्र भयंकर काव्याचा राग आलेला असतो आणि धक्काही बसलेला असतो. तिच्या पायाखालची जमीन सरकते. त्यानंतर ती मानिनी थेट जाऊन त्या काव्याला प्रश्न विचारते, तू आमच्यापासनं काही लपवत आहेस का? म्हणजे पार्थपासनं काही लपवत आहेस का? असं ती त्या काव्याला विचारते. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.